चला लेकी बाळांनो, आज मी का तुम्हाला पाट्यावरच्या काळ्या मसाल्याची शेवगा मसाला बनवून दाखवते. एकदम हॉटेल सारखा. हे जर मसाला खाल्ला तर म्हणता तुम्ही घरीच बनवून खाऊ. आजकाल शेवगा मसाला सगळ्याला आवडतो. आज म्हणलं का तेच लेकी बाळीला शेवगाच बनवून दाखवा. आणि शेवग्याचे लई फायदे होते. याने वजन कमी होतं, चरबी नाही वाढत, त्वचा चांगले होते, केस नाही गळत. याचे लई फायदे. आता आपण भाजी बनायला चालू करू. आम्ही कशी बनवते ते लक्ष द्या. आणि मस्तपैकी पाट्यावरला वाटून मसाला बनवून दाखवते. काय काय घालायचं तुम्हाला दाखवून घेते. आता मीठ घेतले 1 चमच, 7 मिरच्या घेतल्यात, फुटाणे घेतलेत वाटीभर, अर्धा चमच मसाला घेतला घरचा, 1 चमच धने घेतलेत, 1 चमच हावरी घेतली, 1 चमच लाल मिरची घेतली, हे काळा मसाला 1 चमच घेतला, 7-8 तुकडे कापून खोबरं घेतलं. आता हे अद्रक लसूण घेतला, हळद घेतली, कांदा आहे भाजल्याला. आता तवा टाकून घेते. आता तवा टाकला तापायला. आता तवा तापलाय. आता खोबरं टाकून घेते भाजायला. आता खोबऱ्याबरोबरच मिरच्या पण टाकून घेते, मग चांगल्या भाजते दुई. असं उलट पालट करायचं अगोदर, मग जळून नाही द्यायचं. मग तेलाची धार टाकायची, उलशी भाजून घ्यायचं आणि नंतर दुसरं परत भाजायचं. खोबरं मिरच्या भाजून घेतल्यात. आता धने पण भाजून घेते. धने पण भाजून झाले, ते पण काढून घ्यायचे. आता फुटाणे पण भाजून घेऊ. फुटाणे भाजलेत आपले. आता हे पण काढून घेऊ. चुलीत भाजलेला कांदा आहे, हे पण तळून घेऊ. असाच तळीला जायचा, कधी तयार नाही भाजीला जायचा कापूनची. ते काळं चालून नाही येत. आता कांदा काढून घेऊ. हावरी राहिली भाजायची, ही पण भाजून घेऊ. आता ही हावरी तडतड उडायला लागली, चांगली भाजली, ही पण काढून घेऊ. वाटण सर भाजून घेतलंय. तोपर्यंत ते शेवग्याच्या शेंगा कट करून घेते, शिजू घालते त्याला मिठात. आणि मग मी तवर वाटते, मग तवर शेंगा शिजते. शेंगा कशा कट करायच्या मी तुम्हाला दाखवते. 2 पाण्यातून धुवून घेतल्या. आता वल्ल्या शेंगा आहेत. आता ह्या कट करते मी. करायच्या आणि शिरा काढायच्या. निघाल्या का तेवढ्या निघत्या, तेवढ्या शिरा काढायच्या. आता शेंगा कट करून घेतल्या. आता कढई ठेवून घेते. तेल टाकून घेते कढईत आपली. आता ह्या परतायला टाकू. आता 1 चमचभर थोडंसं मीठ टाकून घेते. आता थोडीशी हळद टाकून घेते. अशा परतू घ्यायच्या परत. असा सगळा मसाला याला परतला पाहिजे हळद मिठाचा. थोडंसं 1 गालास 1.5 गालास पाणी सोडून घेते, मग शिजतात चांगल्या. आता वाटूस तर शिजते. झाकण ठेवलं का मग लवकर शिजत येतं. नाही ठेवलं मग लई टाइम लागतो. असं वाटायचं.
आता वाटण झालंय. आता लय चांगले शिजतात आपल्या शेंगा. अशाच शिजी जातात. घेते बासनात टाकीते. कढई ठेवून घेते. आता 2 वगळी तेल सोडे. अद्रक लसूण फोडणी टाकीते. थोडा चमच आहे तेवढं टाकीते. हळद. असा मसाला परतू घेते. टाकलेलं वाटण हे मसाला आहे हे परतू घेते परत. काय या शेवग्या शेंगा किती भारी शिजतात. हे पण आपण याच्यात वाटणात सोडून घेऊ. किती भारी हो. घरची घरीच कसा हॉटेलावानी मसाला झाला. अशीच भाजी करून खात जा. काळा मसाला म्हणते तर खरखरचा काळा मसाला हीच भाजी भारी. पाट्यावरच वाटणाची भाजी आहे मस्त पैकी. आता हॉटेलच्या भाज्याला पावडर टाकीत येतं चवीची. आता ही आजीच्या हातची वरजेट चव आहे. बघा कशी भाजी झाली. हॉटेलात तरी कशाला जाता. हा मसाला बनायचा असला का घरची घरीच बनवून खात जा. ह्या पद्धतीने पाणी टाकीते. नाही टाकलं तर हेच घेते खाऊन आणि मी उपाशी राहीन तशीच. आता थोडं पाणी टाकीते. घ्यायची बाळी हो. आता भाजी तर लई चांगली झाली. वाटतं किती खाऊन किती नाही. पण लई भूक लागली मला. आता मी जेवते तुम्ही बी जेवा. आणि चव कशी झाली ती मी सांगते तुम्हाला. जेवते की बाळी हो. तुम्ही पण ये जेवायला. लई भारी झाली. अशीच करी जात तुम्ही खात जा. घरची घरीच हॉटेलाला नका जात जाऊ. आणि असं कालवण करायचं असलं ना तर कधी पाटे वाटीजात जायचं. मिस करत वाटीजात जायचं नाही. पाट्यावर कालवणाला लई भारी चव येते. वाटतं किती खावा किती नाही. आता तुम्हाजवळ मिस करत तुम्ही शहरानं राहतात. पण एवढा कवाय ना पाटा आणून वरटा पाटा आणायचा आणि एका कोपऱ्याला ठेवायचा. नाशी भाजी करायची असली तर वाटून खात जायची. आणि पाट्यावरल्याच भाज्या करून खात जा. मिसकारच्या भाज्या खाऊ नका. त्याला चव येत नाही. आणि ती कसं राहतं लाईटीवरलं बिंगून निघत. आता कधी मध्ये कटाळा आला तर मी करीते पण त्याला चवच येत नाही. असंच करून खात जा. मग याने तब्येत चांगली होती. उलट दुखण्या नाही काही नाही. यानं वाटतं किती का खावा. आपण पाट्यावरलंच वाटण गोड लागत. जर बाजारात आला ना तर ते शेंगा आज्या दाणी जात जायच्या. आणि कवा तुम्हाला आठवड्यातून 2दा-3दा करून खाजा भेटल्या तर. शेवगा होता तो पण मोडून गेला. मी बाहेरूनच आणल्याता. आता तेच करून खायचं आपल्याला. चला लेकी बाळांनो भेटू उद्या परत. अशीच भाजी बना पोटभर खा आणि ताटा करते तुम्हाला.